ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिव कीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अंत्य जाहुनी अपवित्र. तो लेईला वस्त्र अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण. जैसे मयुरांगी नयन तैसेच नेत्र तयाचे. वल्मीक छिद्रवत कर्ण द्रुम शाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण विऊनी वांझ जाहली. जो शिव भजनाविन तो जाओ समुद्रात बुडोन अथवा भस्म करो वडवाग्न. का सर्प देखो तयासी तरी श्रवणी धरावी आवडी. जैसी पिपीलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सूत तेवढाच पोटी प्रीतिवंत. त्याची शुभ वार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी. अमृताहुनी वाढ गोष्टी लागती करणास गोड. तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकूनी जाईजे गावास गेला प्राणनाथ. प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन. की जन्मांधासी आले नयन. की त्रशेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणोनी. की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी आदर. सुरभीच्या स्तनांतुनी अवधारा सुटती जैसा सुधारस धारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत. नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिनवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिती अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकून कथा श्रवण उगाच करणे जाय उठोन. तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा भोगी. कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी न वज्वरिता विषवत ते. तैसा श्रवणी बैसोण कुतर्क घेऊन करी कथाखंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजा वा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढतसे. एव पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदाने येईल भालचंद्र. कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालुनी ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णीश काढिता न ये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊनी ऐकती तरी यम किंकर त्यांसी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे. एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पल. वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा न ये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता जगपुरीश भक्षिती. जे बैसती वीरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यांस सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे.
जे सांगताही न ऐकती, बळेच जेठा घालून बैसती. त्यांसी यमदूत बांधुनी नेती, नेऊन टाकीती नरक कुंडी. जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो. कथेत बोले भरत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी. हर्षे टाळिया न वाजवी हट्टी, हो कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसती, ते शतजन्मी सारमेय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर. जे उच्छेदिती शिवचरित्र, ते वक्र योनी पावती. वक्त्यासी देता आसन, शिवसन्निध बैसे जाऊन. वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण. यदर्थी कथा सुगम जाण, जेणे अनुताप उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक मंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ. सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जार कर्मी. धर्म नाहीच अणुमात्र, अनाचारी परम अपवित्र. जप तप विवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथे. वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार एकाक्ष तयासी बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र. तस्कर चहाड आणि जार, मद्यपी मार्गघ्न दुराचार. माता पितयांचा द्रोह करणारा, एव सर्व दोष युक्त जे. त्या ग्रामीचा एक विप्र, नाम तयाचे विदुर. वेशे सिरत होरात्र, काम कर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम. एके जारासी असता सकाम, भ्रतारे जपोनी धरियेली. जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिधला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते. म्हणे तू झालासी जार, मीही तेची करीते निरंतर. मग बोले तो विप्रविदुर, तू वा द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोणी घेत, घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणेसी देत, तेही समर्षी जारा ते. ऐसी दोघेही पापे आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्य. यमदूती नेला मारित, बहुत जाचिती तया ते. कुंभीपाकादी परम दुःख, भोगून या तो शतमूर्ख. मग विंध्या जळाच्या दरीत देख, भयानक पिशाच जाहला. आडे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा त्रषा पीडित. रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला. आडे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा त्रषा पीडित. रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षासी घेतलो टांगून, सवेची की देत फिरे वन. रक्तपिती भरोण सर्वांग त्याचे नासले. कंटक वन परम दुर्धर, न मिळे कदा फळ मूळ आहार. आपुल्या पापाचे भाग समग्र, भोगी विदुर विप्र तो. इकडे बहुला धवरहित, एक होता तियेसी सूत. तो कोणापासोनी झाला त्वरित, ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेस चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरवती. शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष. कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजण. त्यांच्या संगती बहुला निघत, सवे घेऊनी धाकटा सूत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजण. बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघावे. जीवनिता जारीन तीस यमदूत नेती धरून. लोहपरीघ तप्त करून, स्मरगृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोणी, भयभीत झाली तेच क्षणी. अनुताप अंगी भरोणी, रडो लागली अट्टाहासे. मग पुराणिकासी समस्त, आपुला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापाचे पर्वत, ते निज मुखे उच्चारी. अंतकाळी यम किंकर, ताडण करतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडविनार, दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार.
गळापाश घालून यम किंकर करीती मार तप्तशस्त्रे नानापरी विटंबविती असी पत्रवणी हिंडविती उफराटे बांधुनी टांगिती नरक कुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्र आणून पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्र करुण वरी टांगिती नेऊन भूमीत मज रोवून तप्तशरे मार करीती तप्तशूळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी बहुलेसी गोड न लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन म्हणे मी कोणास जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर शिवलीलामृत सुरस फार श्रवण करवी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यंत श्रेष्ठ ऐसे जाणीजे सस्तंगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैसा मग तयासी बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तीळ मात्र शुचिर्भूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामी कर सहजची की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेसी ओहळ मिळाले गंगाजळ सहजची जप करिता पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची मननाहुनी निधी ध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन जीवेने करू लागली शिवकीर्तन मग कैचे बंधन तियेसी श्रवणे थोर पावन होता श्रवणे याच जन्मी मुक्त न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही ज्यासी न मिळे सस्तमागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेस संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावल्कल अजिनधारी तीर्थी करी नित्य स्नान सर्वांगी भस्म लेपण करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्वाप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून तेची भस्मांगी चर्चेन झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रती नेली एवढी पापीन उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग आंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न ही मनग कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे न कळे निश्चित पावन करोनी आणि येथे मग ते त्रिजगज्जननी अंतरी पाहे विचारुनी तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ठ मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी पतीसानी विंध्याद्रीहुनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरोनी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करोनिया मग वलकी काढून सप्त स्वर मेळवून आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडा आता मग सोडिताची धावून धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जपत विमान आले सतेज रूप
विदूर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला. आणिली शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत. लवन जळीत विरत तैसी मिळत शिवरूपी. जळी विराली जळगार नभिनाद वीरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी. ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊन या. शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण. भस्मलेपने दुधरोण गेली किती संख्या नाही. भस्मातून निघाला भस्मासूर शिवद्रोही परम पामर. त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा. भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्ची उमारमण. तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवर ठेविला. नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासूर उभा सदा कर जोडुनी. म्हणे वृषभ ध्वजा सदाशिवा मजे काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य येधवा चिताभस्म आणोनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम. ऐसी आज्ञा होता परम भस्मासूर संतोषला. कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण. जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जासी. शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस. त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे. जे का भक्त भेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणून उमा वलुभे वस्ती केली महाश्मशानी. पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त. सर्व निरसुनी जे उरत स्वात्मसुख भस्म तेची. तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्ची दयाळ. तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो. अस्ति जायते वर्धते विपरीन मते अपक्षीयते निधन षड्विकार समस्त. शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो. जो षड्गुणैश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना. आणिक शचींनी मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियंत्रत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै. या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद. माया चक्र चाळक शुद्ध त्रिविध भेद रहित जो. भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन. तेने भस्मासूर निर्मूळ धाडिला भस्म आणावया. ऐसे नित्य आणिता चिता भस्म असुर मातला मध्ये परम. गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनी टाकुई हे. हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ. जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे. विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी. त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन. ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी. म्हणे ऐकतोसी धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय. शोधिली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम. तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना. उमा वल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते. मज देई एक वर ज्याच्या माथा ठेवी कर. तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधेने. म्हणून लोटांगण घालीत इतुके माझे चालवी व्रत. निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिम नगराज कुमारी हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारी. महाशब्द करावयासी हौस तो पातला फाल्गुन मास. आधीच वाट पाड्या चोरास निरोप दितला भुभुजे. आधीच जार कर्मी रत त्यासी प्रभुत्व दिधले स्त्री राज्यात. की मध्य पियासी दावित सिंधीवण साक्षेपे. मर्कटासी मध्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन.
त्याही वरी भूत संचरले दारुण, मग अन्योन्य वर्ते जेवी. या लागी हा तामसी असुर, यास न ध्यावा कदापि वर. षडास्य गजास्य वीरभद्र, नंदिकेश्वर हेची सांगे. परम भोळा शंकर, म्हणे आमुचे लेकरू भस्मासूर. यास ध्यावा अगत्य वर, तो अन्यत्र राहाटी न करीच. म्हणे बाळका तूच दिसला वर, ऐसे ऐकताची असुर. उडेनाचे आनंद थोर, त्रिभुवना माझी न समाये. मृत्युलोकासी आला सत्वर, मग करीत चालिला संहार. संत भक्त गो विप्र, शोधुनी भस्म करीतसे. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ, भस्म होय न लगे वेळ. ऋषी चक्र शोधुनी सकळ, भस्म करी एकदाची. 56 देश शोधित, चमू सहित भुभुज समस्त. भस्म करी क्षणांत, थोर अनर्थ ओढवला. कुटुंबासहित ब्राह्मण गिरीवरी बैसतील पोण. पृथ्वी उध्वस संपूर्ण, बाहेर कोणी न फिरेची. जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धरोणी संहारित, तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्त स्पर्श करी. महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत, परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाखाडी खळ तत्वता, तो नावरे बहुता पंडिता. तैसी त्या असुरा पुढे पाहता, न चले युक्ती कवनाची. असुर करीतो नित्य संहार, शिवासी न कळे समाचार. भस्म नेऊनी दे सत्वर, महानम्र होय तेथे. सवेची मृत्युलोका, मनी धरिला ऐसा अवांका. त्रिदशांसहित शचीनायका, भस्म करावे यावरी. मग कमलोद्भव कमलावर, शेवटी भस्म करावा गंगाधर. उमा त्रिभुवनांत सुंदर, हिरोनी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्वस, मिळाल्या प्रजा ऋषीयास मास. सर्वांचे भय पावले मानस, पुरुहुतास शरण आले. मग मघवा सकळांसहित पद्मजाप्रती गाराने सांगत. तो म्हणे क्षीराब्धी जामात, त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान, ते ज्याने केले आधी दमन. म्हणोनी अधोक्षज नाम त्याला गुण, अतींद्रिय द्रष्टा तो. ऐसा जो अधोक्षज, जवळी केला वैकुंठराज. गाराने सांगती प्रजा द्विज, भस्मासुराचे समस्त. मग समस्तांसहित नारायण, शिवाजवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही, उरलो आम्ही समस्त युतुक्यांचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत, बरा न दिसे आम्हा ते. हैमवती करी जतन, ऐकोनी हासला भाललोचन. म्हणे भस्मासुरा समरण, आले जवळी यावरी. तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर, ऐसे बोले कर्पूर गौर. तो अकस्मात आला असुर, भस्म घेऊन ते धवा. आपुले गाराने आणिले येथ, मिळाले ते देखिले समस्त. असुर मान तुकावीत, सरड्या ऐसी तयावरी. म्हणे जे जे आले येथ, उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुरासी ते धवा. अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार. तूज आम्ही दिसला वर, परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई. नातरी तव मस्तकी लवलाही, हस्त हाताची ठेवितो. भवानी उठून गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावीत. शिवाच्या माथा ठेवोनी हस्त, तुझ नेईन क्षणार्धे. शिव मस्तकी ठेवावया कर, वेगे धाविनला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा. जो भक्तजन भवभंग, माया लागवी मुमारंग. पळता झाला सवेग, घोरांदर वन घेतले. पाठी लागला भस्मासूर, म्हणे जोगड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार, रक्षा लावीन अंगासी. वेदशास्त्रा न कळे पार, मायाचक्र चाळक गोचर. त्यास पामर भस्मासूर, धरीन म्हणे निज बळे. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, सनकादिकाचे देवतार्चन. त्यास भस्मासुरा पण धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यास वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा. ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चांचरे, घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे, मदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक, त्यांचा विकला कैलास नायक.
उमेसहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्या धन या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासूर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुला स्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमलनयना कमलनाभा मूरमर्दना कमलधारका कमलशयना कमलाभरणा कमलाप्रिया जगद्वंद्या जगत्वयापका जनजरा जन्ममोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धिशयना ऐसे ऐकता माधव मोहिनी रूप धरोणी अभिनव शिव मनोरंजन केशव आडवा आला असुराते शिव न्यग्रोध होऊनी देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक फुलोनी गेला ते धवा विमान पाहती समस्त देव म्हणती हे कैंचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी न तुळेची नृत्य करीती मोहिनी असुर तन्मय झाला देखोणी म्हणे ललने तुझ वरोणी कमला अपर्णा ओवाळीजे तुझे देखता वदन वाटे ओवाळुनी सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष बाणे करुण मन मृग माझा विंधिला तुझे पद कमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरोणी शृंगार जाळे आकळिले चित्त मीना मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मूरहर हास्यवदने बोलतसे म्हणे मी तुझ वरीन त्वरित पैलतो न्यग्रोध तरु दिसत माझे त्यांत आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्न आधिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा मी जे दावीन हाव भाव तूही तैसेच दावी सर्व तेथे अनुमात्र उणे पडता देव शोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणांत असुर तियेसी अवश्य मनात सांगसी तैसा वर्तेन मी ऐसा भूलवून तयासी आणिला तो वरच्छायेसी मग नमुनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भूलले देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या वेधुणी गुप्त रूपे गुंजारव करीती मनी परी ते कामिनी कोणाने नव्हे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलोन कुभिनी सोडून करावया श्रवण कद्रुतनय येऊ पाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेच करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरेही आपुले शिरी हात ठेविता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुण भगवंत चतुर्भुज जाहला वट रूप सोडूनी देख प्रकट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते असितांग रुरु चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासूर वधिला हे मात प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित हस्त धरोणी रमा उमानाथ येते झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहरांते बंदन दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हैमवती हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता पिनाक पाणी पितांबर धर नीलकंठ नीरद वर्ण शरीर वृंदारकपती वृंदावनवासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंख चक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची मोरहर माया मलहर व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर अंधकमर्दन अघबकहर असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरहंकार नगतनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षीराब्धी शयन एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण
त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा. श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृताहून. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वधुनी भेटो येत. या अध्याय कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी हा सिंहस्थ भाविक जन ग्रंथ गौतम करीती स्नान. अर्थ जीवनी बुडी देखोण अघमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध. जेथे नाही भेदाभेद अक्षय भंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सजन अखंड द्वादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.